नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्याच घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीलाच पाहणार आहोत प्रचाराची जी सध्या रणधुमाळी सुरू आहे त्याबाबतच्या बातम्या. एक हे तो सेफ है. मुंबईतील महायुतीच्या सभेतून मोदींकडून पुनरुच्चार तर जातीवाद करत मवियाकडून लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम, मवियाकडून मुंबई तोडण्याची भाषा, मोदींचा हल्लाबोल. महाराष्ट्रातील प्रकल्प बंद करू पाहणाऱ्या बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे. महायुतीच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधकांनी लाडकी बहीण योजना चोरली, कॉपी करणारे कधीच पास होत नाहीत. मवियाच्या जाहीरनाम्यातील महालक्ष्मी योजनेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा टोला. योजनेला विरोध करत होत्या तेच योजना आमची चोरायला लागले. वचननाम्यामध्ये त्यांनी महालक्ष्मी योजना टाकली. नक्कल करणारे, कॉपी पेस्ट करणारे कधी पास होतात. देवेंद्र फडणवीसांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा डॅशिंग मुख्यमंत्री असा उल्लेख तर काही लोक फेसबुक लाईव्ह करून उत्कृष्ट मुख्यमंत्री झाले. फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि डॅशिंग मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या इथे काही लोक फेसबुक लाईव्ह करून देखील उत्कृष्ट मुख्यमंत्री झाले. शरद पवारांकडून पुन्हा एकदा अजित पवारांची नक्कल. अशोक पवार कसा निवडून येतो या दादांच्या आव्हानाची शरद पवारांकडून मिमिक्री. काही माणसं बाहेर न्यायचं आणि सांगतात कसा आकार चालला चालू होतो बघतो. फोडली. महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे संख्याबळावर नाही तर त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर ठरणार. टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीत विनोद तावडेंचं सूचक वक्तव्य. कोण हे निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र बसून ठरवू असं आम्ही म्हटलेलं आहे. आज आम्ही संख्याबळावर असेल अमुक असं काही म्हटलं नाही. मी म्हटलं बिहारमध्ये संख्या आमची जास्त आहे पण आम्ही नितीशजींना केलाच मुख्यमंत्री. महायुती 160 ते 165 जागा जिंकणार. भाजप 95 ते 100, शिंदे गट 45 ते 50 आणि अजित पवार गटाला 25 ते 30 जागा मिळतील. विनोद तावडेंचा दावा. भाजप 95. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नाही का इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. केवळ विकासावरच काम केलं पाहिजे असा माझा विश्वास मुंडेंचा घरचा आहे. भाजपमध्ये 2 भाग झालेत. पंकजा आणि देवभाऊ वेगवेगळे बोलतात. बटेंगे तो कटेंगेच्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा. हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे 2 विचार झालेले. एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात. याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच 2 भाग झाले.